मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणावरनं आझाद मैदानात आंदोलन केलं। यावेळेला जरांगेंसोबत मोठ्या प्रमाणात राज्यभरातनं आंदोलनकर्ते मुंबईत आलेले। जरांगेंच्या आंदोलनानंतर आता शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इंग्रजी भाषेतून एक पत्र पाठवलंय आणि दक्षिण मुंबईत आंदोलनाची परवानगी दिली जाऊ नये किंवा ते इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलावीत अशी मागणी केली आहे। पण मिलिंद देवरा यांच्या याच पत्रावरनं राजकारण रंगतंय। दक्षिण मुंबईत आंदोलनाला देवरांचा विरोध। मिलिंद देवरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। जरांगेंच्या आंदोलनावरून नवा वाद। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत 5 दिवस आंदोलन केलं। या आंदोलनाच्या निमित्तानं लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले, त्यामुळे दक्षिण मुंबईत वाहतूक विस्कळीत झाली आणि हाच मुद्दा पुढे करत शिंदेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। दक्षिण मुंबईतील आझाद मैदान आणि इतर ठिकाणी वारंवार होणारे निदर्शनं आणि मोठ्या संख्येनं होणाऱ्या मेळाव्यांबद्दल चिंतेत आहे। आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी त्यामुळे सामान्य नागरिकांच्या अधिकाराला बाधा येऊ नये। दक्षिण मुंबईच्या उच्च सुरक्षा, उच्च कार्यक्षम क्षेत्रांपासून अशा निदर्शकांना प्रतिबंधित करण्यासाठी किंवा स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलावीत असं पत्र मिलिंद देवरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय। जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणसाला आपले प्रश्न मांडण्यासाठी यायचं असेल मुंबईत, त्याला रोखण्याची हिंमत यांच्या बापात नाही, कोणात नाही। म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा दिला। ही मुंबई मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाचे प्रश्न आम्ही मांडू मंत्रालयासमोर, आझाद मैदानावर, कोणत्याही मैदानावर। तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? तुम्ही मुंबईचे मालक आहात की तुम्ही धनिकांचे प्रतिनिधी आहात? मिलिंद देवरा हे ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्या शिवसेनेची ओळखच आंदोलनामुळे आहे। यापूर्वीही शिवसेनेची अनेक आंदोलनं गाजली। आता दक्षिण मुंबईत झालेल्या आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त करत दक्षिण मुंबईत आंदोलनाला प्रतिबंध करावा अशी मागणी करणाऱ्या मिलिंद देवरांच्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मुंबईकर आहेत, मुंबईकरांना काही गोष्टी अडचणीच्या ठरल्या असतील, परंतु हा सर्वसामान्य माणूस ज्याच्या तुम्ही पाहिलं तर स्वतःची शिदोरी घेऊन तो मुंबईमध्ये आला होता, त्याची कधीतरी आपण जाणीव ठेवली पाहिजे ना। तो जाऊन ताजमध्ये जेवत नव्हता, आणलेली शिळी भाकर आणि त्याच्यावरची चटणी खाताना तुम्हीच दाखवलेलं आहे। तो आला होता, उद्याची पिढी जी घडणार आहे त्यासाठी तो आला आहे। म्हणून आता करो या मोरोची जी त्यांची लढाई होती त्याला यश आलंय, त्याचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे। खरं तर आंदोलनासाठी कोर्टानं मुंबईच्या आझाद मैदानाची जागा निश्चित करून दिली, पण असं असतानाही मिलिंद देवरांनी दक्षिण मुंबईत आंदोलन नको अशी भूमिका घेतली। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसह विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली। कसं आहे, मिलिंद देवरांचा जन्म हा जे व्यवस्थित झाला, ज्या घरात झाला, त्या घरात कचरा, पाणी, काम करायला माणसं, 24 तास म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या माणसाला आंदोलनाचं काय माहिती असणार? कुठल्या आंदोलनात मिलिंद देवरा कधी दिसला आहे का? त्यांच्या वडिलांबद्दल ठीक आहे, मिलिंद देवराचे ज्या म्हणजे त्याचं जे जीवनमान आहे, लाईफस्टाईल आहे, त्याच्यानुसार त्यांनी पत्र लिहिलं आहे। काय त्याच्यात मोठं? मिलिंद देवरा जे पत्र लिहितायत त्याच्यावरनं कुठेतरी होम डिपार्टमेंट हे कमी पडलं हे अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे साहेब दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। याच्यातून कुठेतरी हे जे काय पत्र लिहिलं गेलं ते सीएम आणि होम मिनिस्टर म्हणजे जे देवेंद्र फडणवीस त्यांना लिहिलं गेलं, म्हणजे होम डिपार्टमेंट झोपलं होतं का? होम डिपार्टमेंटला काही माहिती नव्हतं किती लोक येणार आहेत, आणि ही माहिती त्यांनी त्यांच्याकडे असली तरी ती लपवली आणि महानगरपालिकेला नाही सांगितली। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब देवरांच्या माध्यमातून होम डिपार्टमेंटचे राजकीय दृष्टिकोनातून कपडे काढतात असं आमचं सगळ्यांचं मत आहे। दरम्यान आपल्या आंदोलनामुळे कोणाला त्रास झाला नाही असं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय। त्याला म्हणा चुप राह, इतके शांततेत येणारी पहिली जात अस। हो, कोणाची काडी उचलले नाही, कोणाचे भजे उचलले नाही, कोणाचं काय केलं नाही, उलट सगळ्याला पाणी पाजित होती, भाकरी खाऊ घालत होती आमच्या, अशी वापस येणारी
शांततेत जात नाही. ही जात लई ई खारी आहे, लई विषारी आहे तराला लागल्यावर. पण अशी होणे नाही. पुन्हा असली जात होणे नाही. एका हाक्यावर कोटीत येते, एका हाक्यावर जशाल तसं माघार येतात. तोटा जरी झाला तरी येतात आणि फायदा झाला तरी पण येतात. महाराष्ट्रानं आजवर अनेक आंदोलनं पाहिली, अनुभवली. महाराष्ट्राच्या निर्मितीदरम्यान मराठी माणसानं रक्त सांडलं. संयुक्त महाराष्ट्राचा ऐतिहासिक लढा मराठी अस्मितेचं प्रतीक ठरला. पण याच मुंबईत आता आंदोलनाला देवरांनी विरोध केला, त्यामुळे राजकारण तापलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि हे सगळा वाद निर्माण झाल्यानंतर या पत्राचे राजकीय पडसाद उमटल्यानंतर मिलिंद देवरांनी आपल्या सोशल मीडियावरती पोस्ट करत पत्राबाबत एक स्पष्टीकरण दिलंय. मिलिंद देवरा म्हणतात की मी नेहमीच असा विश्वास ठेवलाय की आंदोलन करणं हा प्रत्येक भारतीयाचा घटनात्मक अधिकार आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत मी राहतो याचा मला अभिमान आहे. माझं मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र हे मुंबईत आंदोलनं बंद करण्यासाठी नव्हतं, तर ती शिस्तबद्ध पद्धतीनं व्हावीत आणि रोजंदारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वसामान्य कष्टकरी मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी होतं. मी सांगू इच्छितो की दररोज किमान 2दा खोटं बोलणाऱ्या, मानसिक उपचारांची तातडीनं गरज असलेल्या आणि बाळासाहेबांच्या विचारसरणीला तिलांजली देऊन राजकीय फायद्यासाठी मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधी माझं पत्र नीट वाचा. धन्यवाद.